संघाचे सर्व अधिकारी, स्वयंसेवक कार्यकर्ते आणि प्रचारक या सर्वांना माझा नमस्कार. आणि आजच्या अश्विनी पौर्णिमेचा आणि काल नुकताच होऊन गेलेल्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या संदर्भात आपली सर्वांची एक खूप मोठी श्रद्धा असते, की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री म्हणजे उशिराने लक्ष्मी येते आणि विचारते, "को जागर्ती?" कोण जागं आहे? कोण जागं आहे? आणि जे कोण जागं असेल, जे कोण पूजा करत असेल, त्याला ती धन-दौलत, संपत्ती बहाल करते. तर ही श्रद्धा आपण मनापासून असते ही आपली आणि आपण नक्कीच जागे राहतो. त्याला थोडंसं आता सेलिब्रेशनचा जरी आलेलं असेल रूप, तरी सुद्धा आपण त्याचा भाव कायमच जगतो. आणि हे जे को जागरती, कोण जागं आहे आणि त्याला ही जी धनदौलत संपत्ती मिळते, तर इतर बाबींना पण आपण ही गोष्ट लागू करू शकतो, ही श्रद्धा लागू करू शकतो, की जे जागे असतात, जे सजग असतात, त्यांना सर्व काही मिळतं, सर्व गोष्टी मिळतात. म्हणजे आपल्या हक्कांच्या बाबतीत किंवा कर्तव्यांच्या बाबतीत जे जागे असतात आणि त्याच्याप्रमाणे आचरण करत असतात किंवा त्याच्या विरुद्ध वेळी आवाज उठवतात, तेव्हा त्यांचे ते हक्क जपले जातात किंवा जे आपली कर्तव्य पालन करतं, त्यांच्या बाबतीत इतरही ते कर्तव्य पालन करतात. तर आपण असं निश्चितच म्हणू शकतो. तर संविधानाने हे आपल्याला मूलभूत हक्क आणि कर्तव्य दिलेली आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ही वेळ का आली? किंवा हे एवढं सगळं मोठं डॉक्युमेंट करायची वेळ का आली? म्हणजे संविधान म्हणजे काय आहे ते आपण थोडंसं बघूयात नंतर मी सांगेन ते. पण त्याची थोडीशी बॅकग्राऊंड बघायला पाहिजे. म्हणजे का आपण हे संविधान अडॉप्ट केलं, का स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढे सगळे हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्व ही का लिहिली गेली? तर साधारण एक 800 ते 1000 वर्ष असं धरून चालूयात आपण, की समाजाला एक प्रकारची निद्रितावस्था आली होती किंवा खूप जण काही विशेष जागरूक न राहिल्यामुळे म्हणूयात, ती एक निद्रित अवस्था आली होती आणि त्याच्यामुळे हक्क सोडून दिले जात होते. आणि हे का झालं तर आपण थोडंसं आणखीन मागे जाऊयात तर ब्रिटिश पूर्व काळात 700-800 वर्ष म्हणूयात आपण, की इस्लामी आक्रमणं अनेक झाली आणि त्याच्यामुळे त्या आक्रमणांमुळे, त्यांच्या राज्यामुळे आपण आपला आत्मविश्वास कुठेतरी हरवून बसलो होतो. त्याचा एक अभाव निर्माण झाला होता. आपण हतबल झालो होतो समाज म्हणून. आता इस्लामी आक्रमणं का झाली ह्याला सुद्धा काही रिझनिंग आहे, की खूप विविध छोट्या राजवटी होत्या किंवा संस्थानं होती म्हणूयात आणि त्यांच्यात एकीचा अभाव होता. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे समाजामध्ये अनेक वाईट प्रथा घुसत होत्या, शिरत होत्या किंवा आपल्याला आपल्या मुक्त संस्कृतीचा विसर पडला होता त्या दरम्यान. स्त्रियांच्या संदर्भामध्ये खूप वाईट प्रथा समाजामध्ये निर्माण झाल्या होत्या किंवा चातुर्वर्ण पद्धत किंवा कास्ट सिस्टीम जी म्हणतो ती अत्यंत रिजिड झाली होती. आणि ह्या सगळ्याचं पर्यवसन म्हणजे सामाजिक आर्थिक विषमता निर्माण झाली होती. आणि ह्या सामाजिक आर्थिक विषमतेमुळे संधीची असमानता निर्माण होत होती. ही संधी कुठलीही असेल, शैक्षणिक असेल म्हणजे आजच्यासारखं फॉर्मल एज्युकेशन नसेल, तरी सुद्धा ही संधी पुढे जाण्यासाठी होती. ही संधी संपत्ती मिळवण्यासाठीची होती. तर ही संधीची असमानता त्या दरम्यान म्हणजे अनेक वर्ष ती होत गेली. आता हे भारताच्या संदर्भामध्ये आपण म्हणतो, पण जगात अन्यत्रही विविध क्लासेस झाले होते. म्हणजे भारतामध्ये जसं वेगवेगळ्या कारणांमुळे कुठेतरी शोषक आणि शोषित असा वर्ग निर्माण झाला होता वेगवेगळा, तसं जगात अन्यत्रही झाले होते. मग ते कामगार मालक असतील किंवा कुठेतरी प्रोटेस्टंट कॅथलिक असतील, असे वर्ग संघर्ष हे जगात अन्यत्रही होत होते. ह्याच्या व्यतिरिक्त ह्या संघर्ष म्हणजे जगात हे संघर्ष होते आणि ह्या संघर्षाच्या व्यतिरिक्त आपल्या देशाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशामध्ये सांस्कृतिक विविधता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. भौगोलिक आहे, भाषांची आहे आणि वेगवेगळ्या संस्कृतीची ही विविधता आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक वर्गांमध्ये, अनेक वेगवेगळ्या वर्गांमध्ये हा समाज एका मोमेंटला विभागला गेला होता. ह्या सगळ्या कारणांमुळे कुठेतरी ब्रिटिश राजवट आपल्यावर लागू झाली. ब्रिटिशांनी राज्य केलं, 150 वर्ष राज्य केलं
आणि त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी फोडावर राज्य करा ह्या नीतीने राज्य केलं. म्हणजे साधारण हा वाक्प्रचार आपण हिंदू मुस्लिम अशांना वापरतो. पण अशा असंख्य गोष्टी होत्या म्हणजे आर्य आक्रमणापासून त्यांनी जी नॅरेटिव्ह इथे रुजवली त्याच्यासारख्या असंख्य गोष्टी होत्या, की हे म्हणायला असा वाव आहे, की त्यांनी फोडावर राज्य करा ह्या नीतीने राज्य केलं. आणि त्यांच्यामुळे त्या 150 वर्षाच्या राजवटीमुळे ह्या नीतीने केल्यामुळे कुठेतरी समाजातली ती विषमता अतिशय आणखीन प्रखर होत गेली किंवा खूप जास्त दृश्य झाली. पण ह्याच कालावधीमध्ये आणखीन एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामुळे खूप विचारांचं पुनरुत्थान झालं. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक नेते पुढे आले. कुठेतरी ब्रिटिशांनी जी शैक्षणिक गोष्ट सुरू केली त्याच्यामुळे त्याच संस्थांमध्ये अनेक नेते शिकले आणि हे सगळे ब्रिटिश व्हॅल्यूज ज्या आपल्या समाजामध्ये नवीन विचार जे आले होते किंवा एक नवीन डिफाईन्ड विचार जे आले होते, ते शिकून त्या सगळ्याच आपल्या हिंदू विचारांशी कुठेतरी सिंथेसाइज झालं आणि विचारांचं एक पुनरुत्थान निर्माण झालं. तर आपल्या लीडर्सनी सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याला रिस्पॉन्ड केलं असं म्हणूयात आपण. खूप वेगवेगळ्या प्रकारे रिएक्ट झालो, की काहींनी जसं स्वामी दयानंद सरस्वती असतील, विवेकानंद असतील, त्यांनी हिंदू धर्मातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी जागृत केल्या आणि समाजापुढे आणल्या. काहींनी म्हणजे राजा राम मोहन रॉय असतील त्यांनी त्यांचा बेस हिंदू धर्मच ठेवला मात्र नवीन विचारांशी त्यांचा खूप चांगला सिंथेसाइज निर्माण केला. अगदी लोकमान्य टिळकांनी सुद्धा असं म्हणायला हे केलं असं म्हणायला वाव आहे. आता आपण खूप खोलात नको शिरूयात. आणि तिसरी एक कॅटेगरी होती नेहरूंसारखी की ज्यांनी पूर्णतः युरोपियन विचारांवर किंवा पूर्णतः ह्या सगळ्या नवीन विचारांवर, नवीन व्हॅल्यूजवर, कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल्सवर भर दिला आणि त्याच्याप्रमाणे आपली संविधानाची उभारणी झाली किंवा पुढे देशाची उभारणी झाली असं आपण म्हणूयात. तर हे हा थोडक्यात इतिहास झाला संविधान निर्मितीपर्यंतचा. त्याच दरम्यान ह्या सगळ्या पुनरुत्थानामुळे, वैचारिक पुनरुत्थानामुळे किंवा स्वातंत्र्य लढ्यामुळे जी गोष्ट पुढे आली ती म्हणजे की आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देणं जनतेला सगळ्यात महत्वाचं आहे स्वातंत्र्याबरोबर. वेगवेगळ्या प्रकारे विषमता होती. 2 प्रमुख विषमता म्हणजे जाती व्यवस्थेमुळे झालेली विषमता आणि पितृसत्ताक पद्धतीमुळे झालेली विषमता. ती विषमता आपल्याला नष्ट करायची होती. आपल्याला एक एकसंघ समाजाची निर्मिती करायची होती. एका एकात्म भारताची उभारणी करायची होती. तर ही पार्श्वभूमी जी झाली 150 वर्षांमध्ये हे जे विचारांचं पुनरुत्थान झालं त्याच्यामुळे ती वैचारिक नांगरणी झाली होती. आणि त्या नांगरणीच्या आधारावर आपलं संविधान उभं राहत होतं किंवा पुढचं आपलं राष्ट्र उभं राहणार होतं. आणि ह्या पार्श्वभूमीवर आपण घटनेचा स्वीकार केला. आता आज आपला विषय आहे मूलभूत हक्क. त्याच्या आधी हे एवढं का सांगितलं तर हे आकलनासाठी खूप सोपं पडतं. कारण की हे सहज शक्य आहे. म्हणजे अगदी आपण सर्वांनी साधा बेअर ॲक्ट काढून जरी बघितलं, साधं एखादं घटनेचं पुस्तक घेऊन जरी बघितलं, तरी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने हे सगळे अधिकार आहेत आणि ते तसे वाचायला काही कठीण नाहीये. पण ह्याचं जे आकलन असतं त्याच्या मागे हा खूप मोठा इतिहास असतो आणि तो फक्त भारताचाच नसतो, तर तो जगाचा इतिहास आहे. म्हणजे संपूर्ण जगाने त्यांचं संविधान अडॉप्ट करताना त्यांचा एक वेगळा संघर्ष होता. जसं की म्हणजे अनेक राष्ट्रांनी, अगदी युरोपियन राष्ट्रांनी किंवा एशियन कंट्रीजनी सुद्धा ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलं. पण काही देशांना म्हणजे जसं की फ्रान्स, वेगळं स्वातंत्र्य मिळवायचं नव्हतं त्यांना कोणापासून. त्यांना स्वातंत्र्य त्यांच्या राजा-राजवाड्यांपासूनच मिळवायचं होतं. आता अमेरिकेचं म्हटलं तर अमेरिकेने ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य खूप म्हणजे आपल्या तर खूप आधी मिळवलं. पण आणि त्यांनी ते बिल ऑफ राइट्स स्वतःला अर्पण करून घेतलं किंवा तयार केलं. तर त्यांचा संविधानाचा उद्देश काय होता? ते वेगवेगळ्या विखुरलेली स्टेट्स होती तेव्हा अमेरिका हे. म्हणजे भारत तरी आपण सांस्कृतिकदृष्ट्या आपण एक आहोत. सांस्कृतिक राष्ट्रवाद आपण मानतो. अमेरिका वेगवेगळी स्टेट्स होती आणि त्या स्टेट्सना त्यांना एकत्र करायचं होतं. त्यामुळे त्यांच्या संविधानात त्यांनी म्हटलं टू फॉर्म अ मोर परफेक्ट युनियन. त्यांना एक युनियन करायचं होतं.
फ्रान्सने बघितलं म्हणजे आता संपूर्ण जगाचं बघणं शक्य नाही, पण महत्त्वाच्या काही गोष्टींवर आपण लक्ष देऊयात, की फ्रान्सचं बघितलं तर फ्रेंच राज्यक्रांती ही जगाच्या इतिहासात खूप मोठी क्रांती झालेली आहे आणि त्यांनी 1300 वर्षांची त्यांचे अमीर, उमराव किंवा राजे, सरदार यांच्यापासून स्वतंत्रता मिळवली. त्यांचं राज्य त्यांनी उलथवून टाकलं आणि त्याच्यातून काही मूल्य बाहेर आली, त्यांनी जगाला दिली. जी मूल्य होती समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि त्यांनी मानवी हक्क घोषणा केल्या, की त्यांनी सगळ्यात महत्वाचं एक मूल्य आलं, की कोणत्याही राजकीय संघटनेचे काम हे मनुष्याच्या नैसर्गिक आणि न काढून घेता येणाऱ्या अधिकारांचे संरक्षण करणे आहे. तर हे नैसर्गिक अधिकार जे काढून घेता येऊ शकत नाहीत, तेच मूलभूत अधिकार होत. म्हणजे त्यालाच बेसिक अधिकार असं म्हणतात, की मनुष्याच्या नैसर्गिक अधिकारांचं संरक्षण करणं हे त्या राज्याचं काम आहे. ब्रिटनचं बघितलं तर ब्रिटननी बहुतांश राष्ट्रांवर राज्य केलं. पण त्यांनी सुद्धा त्यांच्या राजाकडून हळू-हळू म्हणजे खूपच आधी त्यांची ही प्रोसेस सुरू झाली आणि 13व्या शतकापासून त्यांनी त्यांच्या सरदार, राजा यांच्याकडून अधिकार मिळवत गेले ते. चार्टर्स मिळवत गेले आणि त्याच्याही नंतर ब्रिटनमध्ये धर्मयुद्ध झाली, गृहयुद्ध झाली आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना काय हवं होतं तर एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र हवं होतं आणि तिथल्या धर्मयुद्धांमुळे किंवा गृहयुद्धांमुळे त्यांना धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवं होतं. तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र असं युरोपियन कंट्रीज मधनं चर्चला वेगळं ठेवण्यासाठी निघालेलं मूल्य आहे किंवा तिथून बाहेर आलेलं हे मूल्य आहे. ऑस्ट्रेलियाने वसाहतीपासून स्वातंत्र्य मिळवलं, त्यांच्याहीकडे गृहयुद्ध झाली, आयर्लंडकडे धर्मयुद्ध झाली. अशा प्रकारे देशांनी त्या देशांनी आपापला जो संघर्ष होता तो मिटवून कुठेतरी एक डेमोक्रेसीची स्थापना केली आणि संविधान स्वतःला अर्पण करून घेतलं. तर अशा प्रकारे कुठलीही राज्यघटना त्यांनी त्यांचं घेतलेलं संविधान, कुठलीही राज्यघटना ही त्या सामाजिक क्रांतीचा परिपाक असते, हे इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ती सामाजिक क्रांती जर आपण लक्षात नाही घेतली, तर आपण आपल्या संविधानातलं कुठलंही तत्व, कुठलेही अधिकार असू देत, कुठलंही कर्तव्य आपण नीट समजून घेऊ शकत नाही. तर काय असतं हे संविधान तर ते प्रत्येक देशाची अशा प्रकारे ही सामाजिक क्रांती असेल किंवा सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल, आर्थिक पार्श्वभूमी असेल, ते निर्माण घेऊन करून निर्माण झालेला दस्त म्हणजे ते सगळं विचारात घेऊन निर्माण झालेला दस्त असतो आणि देशाचा त्याच्यामागे देशाचा खूप मोठा संघर्ष असतो. तसंच देशाची पुढील आव्हानं असतात, की आता येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये, पुढच्या 100 वर्षांमध्ये आम्हाला काय हवं आहे आणि हे सगळं त्या संविधानामध्ये म्हटलेलं असतं. तर तो देशाचा एक मूलभूत कायदा असतो. सनदशीर मार्गाने किंवा न्यायपूर्ण मार्गाने म्हणजे कुठलीही आपण फ्रेंच राज्यक्रांती जशी झाली, रक्त लांछित क्रांती जशी झाली, तशी कुठेतरी ती क्रांती न होता शांततापूर्ण मार्गाने, सनदशीर मार्गाने सामाजिक क्रांती करणारा, समाजामध्ये उत्तम बदल घडवून आणणारा तो एक दस्तावेज असतो आणि तो नागरिक आणि राज्यव्यवस्था यांच्यातला करार असतो. म्हणजे राज्यव्यवस्था काय आपल्याला देते? लोकशाही देते. मग नागरिक म्हणून आपण काय देतो? तर आपण कर्तव्य पालन करतो. हे आपण त्या राज्याला देतो आणि ह्या दोन्हीच्या चांगल्या सिंथेसिसनी ते राष्ट्र पुढे जाणार असतो. संविधानामध्ये राज्यव्यवस्था कशी असते हे म्हटलेलं असतं म्हणजे लोकशाही असतं, गणतंत्र किंवा संघराज्य केंद्रीय लोकशाही असते, अध्यक्षीय असतं का संसदीय असतं हे म्हटलेलं असतं, भाषा नमूद असते, राज्यांच्या स्वायत्तता काय असतील किंवा निर्णय राबवणे म्हणजे निर्णय घेतला, लॉ झाला तर ती राबवण्याची व्यवस्था काय असेल, हे सगळं आपल्या संविधानामध्ये नमूद आहे म्हणून ते संविधान इतकं मोठं आहे. आणि त्याच संविधानामध्ये जसं व्यवस्था असतील, व्यवस्थांचे संबंध कसे असतील, हे जसं असतं त्याच्याच मध्ये आपल्या अधिकार आणि कर्तव्य हे नमूद केलेलं असतं. आणि ते अधिकार असतात राज्याचे म्हणजे नागरिक म्हणून आपले अधिकार असतात आणि राज्यांची काय कर्तव्य आहेत किंवा राज्यांनी कुठल्या तत्वांवर आपलं राज्य करायचं आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद असतं. तर हे सगळं जेव्हा असतं तेव्हा एक संविधान अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या प्रोव्हिजन्स मध्ये उद्देशिका मांडते
आणि त्या उद्देशिकेमध्ये संविधानाचं पूर्ण प्रतिबिंब पडलेलं असतं किंवा संविधान विस्तार करतो त्या उद्देशिकेप्रमाणे, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. तर ती उद्देशिका, ते ऑब्जेक्टिव्ह हे संविधानाचा आत्मा असतं. एक प्रकारे ओळखपत्र असतं किंवा असं म्हणूयात अनुक्रमणिका असते. तर हा सामाजिक क्रांतीचा परिपाक म्हणून ही उद्देशिका आहे, प्रिएम्बल आपण आपल्याला अर्पण करून घेतो आणि त्याच्याप्रमाणे आपली मूलभूत अधिकार आणि कर्तव्य ठरणार असतात. तर काय म्हणते ही उद्देशिका, आपण अगदी थोडक्यात बघूयात, कारण की ते डायरेक्ट रिलेट होतं आपल्या मूलभूत अधिकारांशी. तर आपण म्हणतो की आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे बनवणार आहोत. तर आता ह्यातला हा जो भाग आहे लोकशाही गणराज्य, तो आजचा आपला विषय नाही. पण पुढे ही उद्देशिका काय म्हणते, की आम्हाला काय हवंय, तर न्याय हवा आहे. न्याय कुठला हवा आहे, तर सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय हवा आहे. मग स्वातंत्र्य द्यायचं आहे लोकांना. हे कुठलं स्वातंत्र्य असणार आहे, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर समानता सगळ्यात महत्वाची आहे. आणि ही समानता कुठली आहे, तर दर्जाची आणि संधीची आहे. म्हणजे प्रतिष्ठेची आहे. सर्वांना दर्जा सारखा असणार आहे भारताच्या नागरिकांना. आणि ह्याच्यामध्ये आणखीन महत्वाचं काय आहे, हे सगळं कधी येईल आमच्यामध्ये, कधी समता येईल, समानता येईल, कधी स्वातंत्र्य मिळेल, कधी न्याय साधला जाईल, तर आम्ही काय प्रवर्धित करणार आहोत, तर बंधुता. आणि ही बंधुता काय गॅरंटी करणार आहे, तर व्यक्तीची प्रतिष्ठा, एकता आणि एकात्मता. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता हे मिळवून देण्यासाठी आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, एकता आणि एकात्मता मिळवून देण्यासाठी आम्हाला बंधुता प्रवर्धित करायची आहे. बंधुतेला ह्या उद्देशिकेने आणि संविधानाने सगळ्यात वरचं महत्व दिलं आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि ही जी उद्देशिका आहे त्याचा विस्तार म्हणजे आपलं संविधान आहे. म्हणजे लोकशाही गणराज्य जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा लोकशाहीच्या काय प्रोसेस आहेत, काय सिस्टीम आहे, केंद्र सरकार कसं असेल, राज्य सरकार कसं असेल, हे म्हटलेलं आहे. बहुतांश भाग हा आहे, कारण की खूप जास्ती प्रोव्हिजन आहे. अगदी आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम कशी असेल, हे सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही प्रवर्धित करण्यासाठी जो भाग येतो, तो म्हणजे मूलभूत अधिकार किंवा मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व. त्याच्यामुळे ह्या अभ्यास करणं हे खूप एक सजग असण्याचं लक्षण आहे आणि आपण जरूर एक नागरिक म्हणून याचा अभ्यास करायला पाहिजे, थोडा खोलात जाऊन करायला पाहिजे, मी तर म्हणेन. तर मूलभूत अधिकार म्हणजे काय असतात, अशा प्रकारे आपण कुठनं डिराईव्ह करतो. म्हणजे खूपदा मी बोलते तेव्हा किंवा क्वचित लिहिते तेव्हा प्रश्नांवरनं पण मला असं जाणवतं, की कुठेतरी ना कायद्यांविषयी आपल्याला खूप अशी एक अंधुक कल्पना असते, की क्रिमिनल म्हणजे काय, वैयक्तिक कायदे म्हणजे काय, दिवाणी कायदे म्हणजे काय आणि त्यातनं संविधान म्हणजे काय, हे तर वेगळंच. तर हे संविधान म्हणजे अशा प्रकारे एक देशाचा कायदा असतो. म्हणून हे कुठनं आपण डिराईव्ह करतो, सगळी समतेची तत्व तर संविधानातनं, आणि संविधानातल्या मूलभूत अधिकार कुठनं आपण घेतो, तर ह्या आपल्या उद्देशिकेमधनं. त्यामुळे उद्देशिका वाचणं इथे महत्वाचं होतं. तर हे मूलभूत अधिकार म्हणजे माणूस जन्माला येताच जे नैसर्गिक अधिकार त्याला प्राप्त होतात, जे कोणीही काढून घेऊ शकत नाही, कोणी हिरावून घेऊ शकत नाहीत, ते अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार. आता हे मूलभूत अधिकार म्हणजे मी मगाशी म्हटलं, की फ्रेंच राज्यक्रांतीचा जगावर प्रभाव पडलेला दिसतो आणि त्यातनं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ह्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. नक्कीच ते एक तत्कालिक कारण होतं, पण तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेलं नाहीये, तर बौद्ध तत्वज्ञानातून घेतलेलं आहे. आता इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्या आकलनासाठीच लक्षात ठेवायला पाहिजे, की आम्ही हे फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेलं नाहीये. ह्याचाच अर्थ कुठेतरी आपण म्हणतो, की आमची संस्कृती ही 5,000 वर्ष जुनी आहे किंवा 10,000 वर्ष जुनी आहे. आता मी त्याच्या खोलात जात नाही. माझा तो विषय नाही, की किती वर्ष जुनी आहे. पण एक सर्वसाधारण 5,000 वर्ष जुनी आहे, आपण सगळेच म्हणतो. आणि ती एवढी प्राचीन संस्कृती असताना
इतकी 5,000 वर्ष ब्रिटिश येण्याच्या अगोदर किंवा 1950 पर्यंत संविधान अडॉप्ट करण्याच्या अगोदर आपण काय जंगलाच्या कायद्याने जगत होतो का? किंवा मत्स्य न्याय होता का? तर नाही. निश्चितच प्राचीन काळापासून, अगदी वेद काळापासून सिव्हिल स्टेट, राज्य ही संकल्पना त्याला नक्कीच महत्त्व दिलं गेलं होतं. त्याच्यावर नक्कीच विचार केला होता, अभ्यास केला होता आणि अशी अनेक टेक्स्ट आहेत. आपल्याला कुठेतरी ह्या ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीमुळेच आपल्यापर्यंत ह्या गोष्टी आलेल्या नाही आहेत. पण तेही आपण खोलात जायचं तर जाऊ शकतो. त्याचाही अभ्यास करू शकतो आपण इंडॉलॉजी सारख्या गोष्टींचा. तर नक्कीच वेद काळापासून आपण राज्य ही संकल्पना कुठेतरी उत्क्रांत करत आणली होती. शुक्रनीतीसार असेल, बृहस्पती शास्त्र असेल, अगदी महाभारतातलं शांती पर्व असेल, त्या शांती पर्वात सुद्धा राजाची कर्तव्य दिलेली आहेत. पुढे अर्थशास्त्र कौटिल्याचं, त्याच्यामध्ये खूप सारं नमूद आहे. आणि त्याच्याही नंतर अशोका पिलर्स जे आहेत त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, तर आपण कोणीही थोडंसं गुगल करावं, अशोकाचे स्तंभलेख बघितले तर ते संविधानच आहे. आणि ते भारताच्या सगळ्या कोपऱ्यात म्हणजे अगदी अफगाणिस्तान पर्यंत आपल्याला दिसतात. त्याच्याही नंतर म्हणजे ही समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य 1950 साली येईपर्यंत, येण्याच्या अगोदरही अनेक गोष्टी झालेल्या आहेत, की जसं भक्ती साहित्य, भक्ती संप्रदाय निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यातनं सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला गेलेला आहे. आणि नक्कीच आपण हे आत्मविश्वासाने म्हणू शकतो, की त्याच्याचमुळे एक भयानक रक्तलांछित अशी क्रांती काही कुठे भारतात झाली नाही. तर हे कुठेतरी भक्ती संप्रदाय असेल, संत महंत असतील, ह्या सगळ्यांनी हा सलोखा राखण्याचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा आपण हे मान्य करायला पाहिजे. कुठेही अमान्य करण्याचं कारण नाही, की तरी सुद्धा जेव्हा संविधान आपण घेतलं, अंगीकारलं, तेव्हा त्या दरम्यान स्थिती काही फारशी बरी नव्हती. आपण ह्या संविधानाच्या यशाची कारणं म्हणून सुद्धा ह्या गोष्टींकडे बघू शकतो, की आपण ह्या गोष्टींना चा विचार केलेला आहे. ह्या सगळ्या ज्याला कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल्स म्हणता येऊ शकतं. ही मूल्य म्हणजे काय आहेत? म्हणजे आता ही डिफाईन झालेली आहेत, हे अधिकार, हे मूलभूत अधिकार आहेत, ही कर्तव्य आहेत. पण ही एक चांगली मूल्य आहेत, ही संविधानिक तत्व आहेत, कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल्स आहेत. आणि त्याचा ह्या 73 वर्षाच्या ह्या संविधानाच्या यशस्वीतेचं कारण म्हणून आपण नक्कीच आपल्या प्राचीन संस्कृतीकडे बघू शकतो. या प्राचीन काळी जी रिपब्लिक्स होती, जनपद होती, महाजनपद होती, त्यांच्याकडे पण आपण बघू शकतो, की आम्ही ही डेमोक्रेसी सक्सेसफुल रित्या आता का राबवली मागच्या 73 वर्षात. थोड्याशा आणीबाणीसारख्या काही गोष्टी झाल्या, पण तरी सुद्धा पूर्ण संविधान बदललं गेलेलं आहे. किंवा पूर्णच काहीतरी म्हणजे वेगवेगळ्या विचारधारांच्या पार्टीजनी पॉवर घेतली म्हणजे राज्यात आल्या, शासनात आल्या, तरी सुद्धा ते शांततापूर्ण मार्गाने किंवा संविधानिक तत्वांवर झालेलं आहे. तर ह्याचं कारण की आपल्याकडे कुठेतरी ही कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल्स मूलभूत हक्कांमध्ये असलेली, कर्तव्यांमध्ये असलेली होती. ही गोष्ट आपण आकलनासाठी थोडीशी समजून घ्यायला पाहिजे. पण आधुनिक तत्वज्ञानाने आपल्याला खूप डिफाईन्ड असे अधिकार दिले. 6 महत्वाचे मूलभूत अधिकार दिले, की समता, स्वातंत्र्य, त्याच्यानंतर शोषणाविरुद्ध अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, अ, अल्पसंख्याक अधिकार ज्याला आपण म्हणतो, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याला सगळ्यात महत्वाचा म्हणायचे, तो म्हणजे सांविधानिक उपाययोजनांचा अधिकार. कारण तोच जर दिला नाही, तर नुसतेच हक्क डिक्लेअर करून काही उपयोग होत नाही. तर समानतेचा अधिकार आपण नेहमीच चर्चा करतो त्याची खूप जास्ती मोठ्या प्रमाणावर. आणि संविधानाने हा सगळ्यात पहिला अधिकार दिला आहे, की कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत आणि सर्वांसाठी कायदे समान आहेत. त्याच्याच पुढे जाऊन जात, लिंग, वंश, धर्म ह्या आधारावर भेदभावाला मनाई केलेली आहे. म्हणजे डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. तर असं म्हणतो, पण आपल्याला सगळे सारखे लोक दिसतात का? कितीही मानलं घटनेने तरी सुद्धा नाही. तर प्रत्येकाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विषमता ही आधीच आपण मान्य केलेली आहे. तर समानता म्हणजे सारखेपणा असा नाही, तर सारख्या परिस्थितीमध्ये असलेले सारखे लोक असं पुढे जाऊन न्यायालयांनी आणि केंद्राने, राज्यांनी कायदे करताना मानलं. तर ह्याचाच अर्थ सारख्या परिस्थितीमध्ये असलेले सारखे लोक म्हणजे काय, तर वर्गीकरणाचा अधिकार दिला
किंबहुना याच्यामध्ये अर्थान्वित तो वर्गीकरणाचा अधिकार होत आहे. तर वर्गीकरण म्हणजे काय, तर सारख्या परिस्थितीमध्ये असलेले सारखे लोक. मग वर्गीकरण कशा पद्धतीने, म्हणजे आपण नेहमी वर्गीकरणाबद्दल बोलतो. अनुसूचित जाती जमातींचं एक वर्गीकरण झालं आहे. त्याचप्रमाणे स्त्रिया आणि बालकांचं वर्गीकरण आहे, की राज्याला स्त्रिया आणि बालकांसाठी वेगळे कायदे करण्याला परवानगी आहे. म्हणजे समानता आहे, सर्वांसाठी समान कायदे आहेत, तरी सुद्धा हे वर्गीकरण अलाउड आहे. आणि स्त्रियांना आणि बालकांना, कारण ते व्हल्नरेबल आहेत, वेगवेगळ्या छळांसाठी, वेगवेगळ्या त्रासांसाठी स्त्रिया आणि बालक हे व्हल्नरेबल आहेत इतरांपेक्षा, आणि म्हणून त्यांच्यासाठी वेगळे कायदे करायला परवानगी आहे, जरी समानता आहे तरी सुद्धा. तर आता ह्याच अधिकारान्वये अ, अ, पुढे जाऊन काय, म्हणजे आरक्षण ही गोष्ट ब्रिटिशांनी कुठेतरी इंट्रोड्यूस केलेली होतीच आणि त्याची मागणी पण होती. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जाऊन साऊथकडे असं झालं, की काही अनुसूचित जाती आणि जनजातींचं वर्गीकरण तर आपण ऑलरेडी केलंच होतं, आणि त्या वर्गांना, त्या मागास वर्गांना आरक्षण देण्याचं धोरण राबवायला लागले. आणि आरक्षण दिल्यानंतर मात्र मग कुठेतरी अनेकांचा हा समता, हा अधिकार भंग व्हायला लागला, आणि त्याच्या विरुद्ध अनेक लोक कोर्टामध्ये गेले, की नाही, अशा पद्धतीने एका जातीसाठी हे आरक्षण देणं, काही विशिष्ट अनुसूचित जाती आणि जमातींसाठी देणं, हे समाजाच्या अधिकाराच्या विरुद्ध आहे असं म्हणायला लागले. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली लगेचच पहिली घटना दुरुस्ती अस्तित्वात आली, आणि त्या घटना दुरुस्तीने म्हटलं, की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीकरता तसंच अनुसूचित जाती आणि जनजाती यांच्यासाठी तरतूद करण्याचा राज्याला अधिकार आहे. तर ही पहिली घटना दुरुस्ती त्या दरम्यान आली. आणि ह्या घटना दुरुस्तीप्रमाणे आणि पुढे पण, म्हणजे सार्वजनिक सेवा योजना, म्हणजे नोकऱ्यांमध्ये थोडक्यात भेदभाव करता येणार नाही असं म्हटलं, मात्र त्याच्याच मध्ये लगेचच म्हटलं गेलं, की मागास वर्गाला जर पुरेसं प्रतिनिधित्व नसेल, तर त्यांच्यासाठी काही पद राखीव ठेवण्याची राज्याला परवानगी आहे. तर ह्या समतेच्या अधिकारान्वये आपलं आरक्षण धोरण ठरतं. ते वेळोवेळी ठरलेलं आहे, बदललेलं आहे. वेळोवेळी त्याच्यामध्ये ते उत्क्रांत होत गेलेलं आहे असं आपण म्हणूयात. किंवा केंद्रांनी त्याच्यामध्ये वेगवेगळे कायदे आणून बदल केलेला आहे. त्याच्याच प्रमाणे मंडल आयोग असेल, कालेलकर आयोग असेल, त्यांनी काही तरतुदींची सूचना केल्याप्रमाणे आणि न्यायालयांनी वेगवेगळ्या दिलेल्या निकालांप्रमाणे हे आरक्षण धोरण आपलं ठरतं. तर अतिशय खोल विषय आहे तो, त्याच्यामुळे तेही एका लेक्चरमध्ये अवघड आहे. पण ह्या समानतेच्या अधिकारानुसारच ते धोरण आपलं ठरलेलं आहे. आता ही जी विषमता होती, ज्या विषमतेबद्दल आपण सारखं बोलतो आहोत, तर ती विषमता फक्त जाती व्यवस्था होती का? कारण आरक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा ती कुठेतरी जाती व्यवस्थेतली विषमता आपल्या डोक्यात असते, किंवा आपण नेहमीच समतेचा अधिकार त्या दृष्टीने घेतो. कारण की पुन्हा तेच, की पण म्हणजे त्याला आणखीन एक वेगळं आणखीन अंग आहे, ते म्हणजे जेंडर जस्टिस. म्हणजे आपण पितृसत्ताक पद्धतीमुळे निर्माण झालेल्या विषमतेचा किती विचार करतो? तर नाही विचार करत. आणि पुन्हा तीच गोष्ट येते, की स्त्री म्हणून स्त्री तेव्हा जागृत होती का? नाही. कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मागास समाज जो होता, किंवा अनुसूचित जाती जनजाती जी होती, त्यांना आपल्या हक्कांची थोडी तरी कल्पना आली होती. ऑफकोर्स बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलान्वये असेल, किंवा इतरही काही गोष्टींमुळे ती विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला, किंबहुना ती हिंदू कोड बिलामुळे बहुतांश झाली. तरी सुद्धा पितृसत्ताक पद्धतीमुळे ही विषमता निर्माण झाली होती, आणि ती समाजामध्ये पण खोलवर रुजली होती असं म्हणूयात आपण. किंवा हिंदू कोड बिलामुळे सुद्धा ती पूर्णतः गेली नव्हती. तर ही विषमता कशी गेली, म्हणजे आपण जेव्हा विषमता निर्मूलन किंवा समतेचा अधिकार, मूलभूत अधिकार जेव्हा बोलतो, तेव्हा त्याला ही 73 वर्षांची, मागच्या 73 वर्षांची एक खूप मोठी प्रोसेस आहे. मग जेंडर जस्टिस असू देत, किंवा इतर जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेली विषमता असू देत. तर ही प्रोसेस कशी होती, तर ती कायद्यांमुळे होती, किंवा न्यायालयीन निकालांमुळे होती. आणि ह्या न्यायालयीन म्हणजे हिंदू कोड बिलामुळे जी थोडीफार कमी झाली होती, ती मागच्या 73 वर्षांच्या ह्या प्रोसेसमध्ये न्यायालयीन निकालांमुळे
अत्यंत कमी कमी करत आणलेली आहे. आणि अनेक न्यायालयीन निकाल असे आहेत आणि ते फक्त कुठल्या एका समाजासाठी नाही, तर सर्व जाती धर्माच्या स्त्रियांसाठी दिलेले हे निकाल आहेत. आणि म्हणजे आपल्याला साधारणपणे माहित असतं की ट्रिपल तलाक दिलं किंवा शहाबानो, ह्या ह्या केसेस माहीत असतात आपल्याला. पण आपल्याला आपल्या धर्मातल्या तर अनेक केसेस माहीत नसतात. तर ह्या सर्व जाती धर्मातल्या स्त्रियांसाठी दिलेले निकाल आहेत हे. इतर मूलभूत हक्कांसाठीचे निकाल ही एक वेगळी प्रोसेस आहेच आहे 73 वर्षांची. पण ही आपण कुठेतरी आता जेंडर जस्टिस बद्दल बोलत होतो म्हणून सांगते. तर पितृसत्ताक पद्धतीमुळे निर्माण झालेली विषमता आपल्याला आपण एक ढोबळ मानाने घेतो, की काय ठीक आहे थोडासा दर्जा कमी होता स्त्रीचा, ती बाहेर पडू शकत नव्हती किंवा खूप पूर्वीचे आपण विधवा पुनर्विवाहाला मान्यता नव्हती किंवा सती असे एक ढोबळ कल्पना असते आपली. पण ती खोल रुजली होती म्हणजे कशी रुजली होती? तर एक छोटं उदाहरण सांगते त्याच्यामुळे खूप जास्ती लक्षात येईल आणखीन. की हिंदू जॉइंट फॅमिली प्रॉपर्टी म्हणून एक कन्सेप्ट आहे जी बाकी कुठेही नाहीये. तर त्याच्यामध्ये 3 पिढ्यांमधले पुरुष हे को-पार्टनर्स असतात आणि त्यांना एक युनिट मिळतं त्यांच्या त्या हिंदू जॉइंट फॅमिली प्रॉपर्टी मधली मधल्या वाट्यामध्ये किंवा ते को-पार्टनर असतात त्यांना तो वाटा त्यांचा जेवढे असतील तेवढा तो वाटा मिळतो. मात्र अनेक वर्ष अगदी हिंदू कोड बिलापर्यंत सुद्धा स्त्रीला को-पार्टनर दर्जा दिला नव्हता. त्याच्यामुळे तिला ती पूर्ण वाटणी मागता येऊ शकत नव्हती. आपल्या भावांबरोबर समसमान अधिकार नव्हता, वडिलांबरोबर समसमान अधिकार नव्हता. आणि तो कुठेतरी नंतर केंद्राने केलेल्या कायद्यामुळे किंवा लावलेल्या अर्थान्वयामुळे तो दर्जा तिला को-पार्टनर दिला गेला आणि त्याच्यामुळे ती भावांबरोबर संपत्ती मिळण्यासाठी हकदार झाली. तर नॉट नेसेसरी की पितृसत्ताक पद्धती ही अगदी एखादी म्हणजे असं काही नाही की स्त्रीमुक्तीसाठी कुठेतरी वाईट पद्धतीने बोलायला पाहिजेच नाही. त्याचं त्यावेळेला योग्य ते रिझनिंग होतं. काय रिझनिंग होतं? तर तेव्हा भारत हा शेतीप्रधान देश होता आणि त्या शेतीप्रधान देशामुळे शेतीचे तुकडे पडून आहेत. म्हणजे स्त्री जेव्हा लग्न करून जाते आणि तिला जर तो समसमान अधिकार दिला, तर शेतीचा तुकडा पडला आणि तिला तो तुकडा कुठे गेला? तर तिच्या नवऱ्याकडे गेला. तर अशा पद्धतीने त्याचे छोटे-छोटे तुकडे पडू नयेत, असं एक थोडंसं रिझनिंग होतं त्याच्यामध्ये. पण तरीसुद्धा ब्रिटिशोत्तर काळामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतीवरचं अवलंबित्व कमी झालं. शेतीप्रधान देश जो होता, तर तो वेगळ्या आणखीन वाटा मिळाला आपल्याला. इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं. ब्युरोक्रसी निर्माण झाली आणि त्याच्यामुळे शेती ही कन्सेप्ट थोडीशी मागे पडली. आणि त्याच्यामुळे पुन्हा विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली. कुठेतरी ती जॉइंट गोष्ट जी होती ती थोडीशी कमी-कमी होत गेली आणि त्याच्यामुळे मग पुन्हा आवश्यकता निर्माण झाली. पुन्हा समतेमुळे पण आवश्यकता निर्माण झाली आणि स्त्रीला भावाच्या बरोबरीचा दर्जा दिला गेला. तर हे एक उदाहरण आहे. अशी अ, असंख्य उदाहरणं सापडतात आणि ती अकॅडमिक म्हणून वाचायला तितकीच चांगली आणि मनोरंजक सुद्धा आहेत. म्हणजे ख्रिश्चन स्त्रीला वडिलांच्या मिळकतीत हक्क मिळवून दिला न्यायालयाने. नंतर आपल्याकडे नैसर्गिक पालकत्व हे पुरुषाचं असतं. म्हणजे गार्डियन, लीगल गार्डियन कोण असतो एखाद्या लहान बालकाचा? तर तो पुरुष असतो म्हणजे वडील असतात. पण ते नैसर्गिक पालकत्व इन अब्सेन्स ऑफ मेल ते स्त्रीला दिलं गेलं. नंतर अनेक गोष्टी म्हणजे समान काम समान वेतन याच्यासाठी ती समता जपली गेली. नंतर मुस्लिम धर्मातल्या आपल्याला शहाबानो केस माहीत असते. ट्रिपल तलाक केस अगदी नुकतीच आहे. वेळोवेळी वेगवेगळे कायदे होत गेले म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभेत जरी नाही मिळालं स्त्रियांना आरक्षण, तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% आरक्षण दिलं गेलं महिलांना. आता पण नुकतंच पंजाब सरकारकडनं अगदी एक काही दिवसांपूर्वीची बातमी आहे की नोकऱ्यांमध्ये महिलांना आरक्षण दिलं गेलं. तर अशा पद्धतीने ह्या मागच्या 73 वर्षात हा समतेचा अधिकाराचा उत्क्रांत होत होत गेला. म्हणजे अ, आणखीन काही कायदे निर्माण होत गेले. आता दत्तक आणि निर्वाह कायद्यामध्ये आहे त्यानुसार स्त्री दत्तक घेऊ शकते. म्हणजे मी हे एक उदाहरण म्हणून मी हे जेंडर जस्टिस देते हां. हे वेगवेगळ्या पद्धतीने ही उदाहरणं आपण घेऊ शकतो. विशाखा गाईडलाईन्स म्हणून एक
सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठ्या एका केसमध्ये गाईडलाईन्स दिल्या, की कामाच्या ठिकाणी त्या स्त्रीला लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं आणि तिने आणि आजूबाजूच्या तिच्या आणखीन काही एनजीओजनी त्याच्या विरुद्ध खूप मोठा आवाज उठवला आणि विशाखा केस आपल्याला माहित असेल. ती विशाखा केस अशी त्या कलेक्टिव्ह प्लॅटफॉर्मनी दाखल केली आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रचंड मोठ्या गाईडलाईन्स दिल्या. त्याच्यानंतर 2013 साली सेक्स्युअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस ॲक्ट पास झाला, केंद्राने पास केला. आणि त्याच्याप्रमाणे आता आपल्याला सगळ्या आस्थापनांमध्ये आयसीसी म्हणजे इंटरनल कंप्लेंट कमिटीज स्थापन झालेल्या दिसतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. तर तिला तो एक फोरम मिळाला ह्याच्या अगेन्स्ट बोलायला. तर हे काय झालं म्हणजे हे कसं काय झालं म्हणजे आता इथे कुठे सेक्स्युअल हॅरॅसमेंट ही गोष्ट कशी काय आली समानतेशी? तर कोर्टाने असा अर्थान्वय लावला, की लैंगिक छळ हा 14-15 म्हणजे आर्टिकल 14, 15, 19, 21 या कलमांविरुद्ध आहे. म्हणजे तो भेदभाव करणारा आहे किंवा तो स्त्रीला मुक्त वातावरणात काम करण्यापासून रोखतो किंवा तिला प्रतिष्ठेचं जीवन जगता येत नाही त्याच्यामुळे. किंबहुना तिला कामच करता येत नाही आणि काम करण्याचा तर तिचा अधिकार आहे. मूलभूत अधिकार आहे. काम करण्याचा अधिकार म्हणजे तिचा जीविताचा अधिकार आहे. आणि तो रोखतो आणि ह्याच्यासाठी तिला हा कंप्लेंट फोरम निर्माण करून दिला. तर ही प्रोसेस कशी झाली? ही उत्क्रांती कशी झाली? संविधानाने आपल्याला समतेचा अधिकार दिला. त्याच्या विरुद्ध महिलांनी आवाज उठवला. त्याचा निकाल लागला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्याच्यानंतर कायदा झाला. कायदा झाल्यावर त्या कायद्याप्रमाणे एक फोरम स्थापन झाला, ज्याला आपण आयसीसी म्हटलं ते. आणि तिचा मुक्त वातावरणामध्ये काम करण्याचा अधिकार जपला गेला, जो जीविताच्या अधिकारामध्ये अंतर्भूत आहे. तर ही प्रोसेस समजून घेणं म्हणजे खरं तर आपल्याला मूलभूत अधिकारांची माहिती करून घेणं ही 73 वर्षाची प्रोसेस आहे आणि ती खूप छान आहे. पुढे आणखीन चर्चेला जाणारा अधिकार आहे तो स्वातंत्र्याचा अधिकार. आपल्याला 6 प्रकारची स्वातंत्र्य दिली आहेत. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्याला संघटना स्वातंत्र्य आहे. एकत्र जमण्याचा अधिकार दिलेला आहे असं म्हणूयात नको, कारण हे मूलभूत अधिकार म्हणजे कोणी कोणाला देत नाही आणि कोणी कोणाकडनं काढूनही घेत नाही. तर ते असतात. तर आपण म्हणूयात की संविधानाने ते घोषित केलेले आहेत. तर असा एकत्र जमण्याचा अधिकार आहे किंवा संघटना स्थापन करण्याचा. आपण भारतभरामध्ये कुठल्याही राज्यामध्ये मुक्त संचार करू शकतो. कुठेही जाऊन आपण सेटल होऊ शकतो, स्थायिक होऊ शकतो आणि तिथे किंवा कुठेही आपण हवा तो व्यवसाय करू शकतो. तर कोणाला वाटेल की काय म्हणजे व्यवसाय करू शकतो असा का अधिकार? तर नॅचरली आपण पुन्हा त्याच गोष्टीमध्ये जातो की ज्या गोष्टीसाठी सामाजिक क्रांती झाली, तर तेव्हा कोणालाही कुठलाही व्यवसाय करण्याचा अधिकार सुद्धा खरंच होता का? तर नव्हता. आत्ता पण कदाचित फार ते कळू शकणार नाही आपल्याला ते. पण एक 73 किंवा 100 वर्षांपूर्वी जर आपण बघितलं, तर तो अधिकार होता का? तर म्हणून तो दिला गेला. तो नव्हता, कुठेतरी हे निगेटिव्ह उत्तर येतं म्हणून तो दिला गेला. म्हणून तो घोषित केला गेला, की कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार. आता कुठलीही स्वातंत्र्य, कुठलेही अधिकार हे निर्बंधाशिवाय येत नाहीत. त्यांना कुठलेतरी निर्बंध असतात. तर हा जो स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषणाचा अधिकार आहे, तो सुद्धा देशाची सुरक्षितता, भारताची सार्वभौमता आणि एकात्मता जपून वापरायचा अधिकार आहे किंवा सार्वजनिक सुव्यवस्था कोलमडेल अशा पद्धतीने आपण संभाषणाचा किंवा कुठलाही अधिकार वापरू शकत नाही. कोणाची डिफॉमेटरी आपण काही बोलू शकत नाही कोणाविषयी किंवा अपराधाला अबेटमेंट होईल, काय म्हणतो आपण त्याला, चिथावणी दिली जाईल अपराधाला एखाद्या. अशा पद्धतीने आपण आपलं संभाषण स्वातंत्र्य वापरू शकत नाही. त्याच्यानंतर त्याच्यावर निर्बंध म्हणजे सभ्यता आणि नीतिमत्तेचे पण निर्बंध आहेत. आणि परकीय देशांशी मैत्रीचे संबंध ह्या संदर्भामध्ये राज्य म्हणजे आपला देश, आपलं सरकार कायदे करू शकतं की नाही हे तुमचं स्वातंत्र्य इथे कर्टेल होतंय, कारण की परकीय देशांशी मैत्रीचे संबंध. कसा प्रश्न येतो, नुकतंच घडलेलं उदाहरण आहे. फ्रान्सच्या अध्यक्षांचा पोस्टर्स लागली आणि त्यांची पोस्टर्स रस्त्यावर तुडवली जातील अशा पद्धतीने परवाच्या दिवशी
टाकली गेली, तर फ्रान्सशी आपले मैत्रीचे संबंध आहेत. ह्या केसमध्ये आपण असं वागू शकत नाही किंवा हा माझा म्हणजे निषेध व्यक्त करण्याचा माझा संभाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असं कुठेही म्हणू शकत नाहीत. कारण की परकीय देशांशी आपले ह्या फ्रान्सशी आपले मैत्रीचे संबंध आहेत आणि ते जपले जाण्यासाठी ह्या संदर्भामध्ये राज्य, केंद्र आपला कायदा करू शकतं. तर हे एक आत्ता नवीन घडलेलं उदाहरण आहे. आणखीन एक स्वातंत्र्य आहे ते म्हणजे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची हमी आपल्याला घटनेने दिलेली आहे. आणि खूप महत्त्वपूर्ण अधिकार आहे हा. म्हणजे कुठल्याही कायद्याखेरीज आपलं हे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकत नाही. आणि त्याची जी व्याप्ती आहे ना ती म्हणजे कशी वाढवलेली आहे म्हणजे 2 ओळींचा कायदा आहे हा खरं तर. 2 ओळींचा अधिकार आहे. पण मागच्या 73 वर्षातल्या न्यायालयीन निकालांनी त्याची व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. तर मी जिवंत आहे म्हणजे काय? म्हणजे मी फक्त श्वास घेतो आहे म्हणजे जिवंत आहे? तर नक्कीच नाही. तर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर पशु-पक्ष्यांहून काहीतरी अधिक जीवन जगण्याची माझी इच्छा, माझा अधिकार म्हणजे माझा जीवनाचा अधिकार. म्हणजे मी फक्त श्वास घेतोय म्हणजे झालं असं नाही. तर नाही, मला माणूस म्हणून काहीतरी मिळालं पाहिजे. मला माणूस म्हणून विकसित होण्याचा अधिकार जो आहे, तो म्हणजे माझ्या जीविताचा अधिकार किंवा माझ्या सर्व क्षमता वापरण्याचा अधिकार म्हणजे माझ्या जीविताचा अधिकार. त्याच्याच बरोबर मला आत्मसन्मानपूर्वक प्रतिष्ठेने जगता येण्याचा अधिकार म्हणजे माझ्या जीविताचा अधिकार. फक्त श्वास चालू आहेत म्हणजे माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याची आणि जीविताची हमी नाही. शोषण विरहित सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार. अ, अगदी एक बघता येईल, की मला एक एव्हरेज बुद्धिमत्ता आहे, तर मला एक एव्हरेज शिक्षण घेण्याचा अधिकार म्हणजे जीविताचा अधिकार ही गोष्ट पुढे आली आणि आपल्या संविधानाने त्याच्यामध्ये ह्या मूलभूत अधिकारांमध्ये दुरुस्त केली आणि म्हटलं, की 6 ते 14 या वयोगटातल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि म्हणून फ्री एज्युकेशन ही गोष्ट कुठेतरी पुढे राबवली गेली. तर हा शिक्षणाचा म्हणजे अशा प्रकारे मग कुठला शिक्षणाचा अधिकार जसा मूलभूत अधिकार झाला तसा माझा उपजीविकेचा अधिकार म्हणजे पण माझा जीविताचा अधिकार, रोजगाराचा, मला वैद्यकीय मदत मिळण्याचा, मला कायदेशीर मदत मिळण्याचा, अगदी मला स्वच्छ प्रदूषणमुक्त हवेचा किंवा स्वच्छ पाण्याचा अधिकार म्हणजे माझा जीविताचा अधिकार. जर माझं राज्य ती गोष्ट बघत नसेल, की मला येणारं पाणी, मला मिळणारं पाणी मिळत नाही, तर त्या मूलभूत हक्काचा भंग होतो म्हणून आपण आज न्यायालयात जाऊ शकतो. न्यायालय राज्याला गाईडलाईन्स देऊ शकतं, ऑर्डर्स देऊ शकतं, आदेश देऊ शकतं, की नाही हे पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा. तर अशा पद्धतीने हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार अतिशय त्याची व्याप्ती वाढवत नेलेली आहे आणि खूप म्हणजे बौद्धिक आनंद देणारी गोष्ट असते ही, की कशी व्याप्ती ही वाढवलेली आहे. अगदी कामगाराचं आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांचा अधिकार म्हणजे सुद्धा ही व्यक्तिगत स्वातंत्र्याची आणि जीविताची हमी आहे. तर खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं ह्या अधिकाराला आणि जस्टिस खन्ना आहेत त्यांनी म्हटलंय एके ठिकाणी, की राज्यघटनेमुळे स्वातंत्र्याच्या अधिकाराला महत्त्व प्राप्त नाही झालंय. तर राज्यघटनेत त्याचा अंतर्भाव केलाय, त्याच्यामुळे घटनेला मौलिकता प्राप्त झालेली आहे. इतकं ह्या अधिकाराचं महत्त्व आहे. मग इतरही अधिकार येतात शोषणाविरुद्ध अधिकार किंवा वेठबिगार, अपव्यापार होऊ नये ह्याच्यासाठी आहेत हे. तर आपल्याला आता वेळ लिमिटेड असल्यामुळे सगळ्यांचीच चर्चा करण्याची शक्यता नाही. वेळ तेवढा मिळणार नाही आपल्याला. पण समता आणि स्वातंत्र्य ह्या गोष्टींविषयी आपल्याला एक खूप जास्ती कुतूहल असतं. ह्या स्वातंत्र्याचाच आणखीन एक भाग म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा हक्क. हा स्पेसिफिक दिला गेलाय म्हणजे आपल्याला माहिती की आपली सोसायटी इज अ मल्टी रिलिजियस सोसायटी. खूप धर्म आहेत, खूप पंथ आहेत. त्याच्यामुळे हा इथे घोषित करणं अत्यंत महत्वाचं होतं. तर प्रत्येकाला आपला धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचं किंवा आचरण करण्याचं, श्रद्धेचं, विश्वासाचं स्वातंत्र्य घटनेने घोषित केलेलं आहे. मगाशी म्हटलं तसं प्रत्येक
अधिकाराला, प्रत्येक हक्काला कुठेतरी निर्बंध असतात. तर ते निर्बंध काय आहेत तर मी माझं स्वातंत्र्य, हे धर्म स्वातंत्र्य उपभोगताना सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य ह्यांच्या अधीन राहून उपभोगायचं आहे. सार्वजनिक सुव्यवस्था सगळ्यात महत्वाची आहे. आणि हे हा मूलभूत अधिकार म्हणून दिला असेल तरी सुद्धा राज्य काही बाबीत, काही धार्मिक बाबीत ढवळाढवळ करतंय हे असं वाटलं तरी सुद्धा कुठल्या बाबींवर कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे, तर त्यामध्येच अपवाद नमूद आहेत. ते म्हणजे आर्थिक, वित्तीय किंवा समाज सुधारणा, समाज कल्याण अशा ज्या धर्माशी रिलेटेड दिसताना दिसतात, पण धार्मिकेतर भौतिक बाबी असतात, इहवादी बाबी असतात. त्या भौतिक बाबींवर नक्कीच राज्य कायदा करू शकतं आणि त्यावेळेला असं म्हणता येऊ शकत नाही, की तुम्ही म्हणजे हा कायदा किंवा ही कृती माझ्या धार्मिक अधिकारामध्ये हस्तक्षेप आहे किंवा ढवळाढवळ आहे. तर उद्देशिकेमध्ये आणि ह्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये सेक्युलरिझम हे तत्व कुठेतरी पुढे येतं, की राज्य कायदा करताना कुठेतरी डिस्क्रिमिनेट करणार नाही, भेदभाव करणार नाही आणि धर्मनिरपेक्ष असेल. तर ह्या धर्मनिरपेक्ष तत्वावर सुद्धा आपल्याकडे खूप जास्ती चर्चा होते. तोही एक खूप मोठा विषय आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण प्राचीन काळापासून हे तत्व आम्हाला माहीत होतं आणि त्याचा अर्थ सर्वधर्म समभाव असा होता. उद्देशिकेमध्ये त्याचा अर्थ आहे, की पंथनिरपेक्षता म्हणजे राज्य लाईफ वे न्यूट्रल असेल, म्हणजे कोणाप्रती जास्ती फेवर करणार नाही. आणि इथे ह्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये जे म्हटलेलं आहे, तर ते राज्य कायदे कुठले करू शकेल, तर लौकिक किंवा इहवादी भौतिक गोष्टींवर जे धर्माच्या पेक्षा वेगळे असेल, त्याच्यावर कायदे करू शकेल. तर इथे कुठेतरी त्याचा आणखीन एक म्हणजे ह्या सेक्युलरिझमचा आणखीन एक अर्थ होतो, की रॅशनॅलिटी म्हणजे कायदे करताना रॅशनली करेल. त्याच्यामध्ये धर्म आणणार नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि अ, तर जी गोष्ट जे कायदे रॅशनॅलिटी वेगळी करतात धर्मापासून ते म्हणजे सेक्युलरिझम असं आपण म्हणू शकतो. तर इथे उपासनेचा अधिकार हा वेगळा आहे आणि भौतिक बाबींवर नियमन करण्याचा अधिकार मात्र राज्य राखून आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो, की पब्लिक गुड इज मोर इम्पोर्टंट. हे तत्व आपण कुठेतरी लक्षात ठेवायला पाहिजे, जेव्हा आपण हे स्वातंत्र्य उपभोगतो. आणि उपासना ही भौतिकेतर बाबींहून वेगळी आहे. ती कुठेतरी त्याही मध्ये एक वॉल टाकायला पाहिजे. पुढे अल्पसंख्याकांचे अधिकार म्हटलेले आहेत, ज्याचा बऱ्याचदा गैरफायदा घेतला जातो. पण अल्पसंख्याक म्हणजे भाषा आणि लिपीनी जे अल्पसंख्याक आहेत, तर त्यांना त्यांची संस्कृती जतन करण्याचा अधिकार दिलेला आहे. याच्यामध्ये आपण नक्कीच असं म्हणू शकतो, की हा सगळ्यांनाच अधिकार दिलेला आहे, फक्त अल्पसंख्याकांना कशाला? तर ह्याच्यावर एक खूप मोठा डिबेट होऊ शकतो, पण आपण त्याच्यामध्ये आता जायला नको. आणखीन एक महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा म्हणू शकतो आपण त्याला, की ही तर जे मूलभूत अधिकारांविषयी आपण बोलतो, ती तर नॅचरल प्रिन्सिपल्स आहेत. जी असतातच म्हणजे ती घोषित केली काय किंवा न केली काय, ती लॉजिकल आहेत. एखाद्याचं आयुष्य त्याला हवं तसं जगता येणं किंवा आपण ते हिरावून घेऊ शकत नाही, हे तर लॉजिकल आहे. घोषित केलेलं असू देत किंवा नसू देत. पण आणखीन एक महत्वाचा अधिकार म्हणजे, की ह्या सगळ्या अधिकारांचा जर भंग झाला, तर त्याच्यासाठी न्यायालयीन उपाययोजनांचा अधिकार. तर हा आपल्याकडे संविधानाने सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाला दिलेला आहे. त्याच्यामुळे विविध जनहित याचिका असू देत किंवा इतर वेगवेगळ्या याचिका दाखल होत असतात आणि कोर्ट त्याचा अर्थ लावतो. हे अन्वय अर्थ लावण्याचा अधिकार सुद्धा न्यायालयांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे हा. आणि संविधानाचा आणि मूलभूत अधिकारांचा अशा प्रकारे न्यायालय रक्षण करत असतं, की माझ्या कुठल्याही समतेचा, स्वातंत्र्याचा अधिकार भंग झाला, तर मी कोर्टामध्ये जाते आणि न्यायालय निकाल देतो आणि न्यायालयाने निकाल दिला तर तो कायदा होतो. अशा पद्धतीने जनहितार्थ याचिका दाखल होत असतात. आणि कधी-कधी न्यायालय सक्रियता पण असते. म्हणजे न्यायालय सुमोटो एखादा विषय आपल्याकडे काढून घेते.
आणि वेगवेगळे आदेश देते, गाईडलाईन्स देते किंवा कायदे रद्द ठरवते. तर ही एक ढोबळमानाने हे आपले होते मूलभूत अधिकार. अगदी प्रत्येक गोष्ट काही आता आपण इथे डिस्कस करू शकलो नाही. अ, अगदी अशाच पद्धतीने जसं मी म्हणते, की आता आपण बोलू शकलो नाही फार. त्याच पद्धतीने कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये जेव्हा घटना ड्राफ्ट केली जात होती, तेव्हा प्रचंड मोठ्या तत्वांचा विचार केला जात होता. की मानवाला हा अधिकार असायला पाहिजे, तो अधिकार असायला पाहिजे किंवा राज्यांनी असं करायला पाहिजे, राज्यांनी तसं करायला पाहिजे. पुढच्या 100 वर्षामध्ये राज्य असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. तर हे जे वाटत होतं त्या कॉन्स्टिट्यूएंट 299 प्रतिनिधी होते, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली मेंबर्स होते आणि त्याच्यामध्ये विविध विचारधारा होत्या. जसं की लिबरल होते, अ, काही हिंदुत्ववादी होते, काही गांधींचं तत्वज्ञान मानणारे गांधीयन होते, काही सोशलिस्ट होते आणि त्या सगळ्यांना आपापली तत्व हवी होती. कुठेतरी मूलभूत अधिकारांमध्ये पण हवी होती, कुठेतरी पण मग शेवटी चर्चेमुळे प्रचंड मोठ्या वादविवादांमध्ये अ, असं असं ठरवलं गेलं, की सगळ्या मूलभूत म्हणजे सगळ्या तत्वांना आपण अधिकारांचा दर्जा देऊ शकत नाही. सगळ्या तत्वांना आपण मूलभूत अधिकार मानू शकत नाही, की जो अधिकार ज्याचा भंग झाल्यावर न्यायालयात जाता येईल. म्हणजे प्रत्येक तत्व हे न्यायालयातर्फे अंमलबजावणी करण्यासारखं असेल, असं आपण करू शकत नाही. कारण सरळ आहे, की म्हणजे कुठेतरी ते नॅचरल प्रिन्सिपल्स वेगळी आणि आपले आयडियल्स वेगळे, आयडिओलॉजीज वेगळ्या. तर त्याच्यामुळे अशी तत्व 2 विभागात विभागली गेली मग जस्टिफायबल आणि नॉन जस्टिफायबल. तर जस्टिफायबल कुठली झाली तर मूलभूत अधिकार झाले, ज्याचा भंग झाल्यावर न्यायालयात जाता येईल आणि त्याची अंमलबजावणी करता येईल. अंमलबजावणी योग्य आणि अंमलबजावणी ज्याची करता येणार नाही, नॉन जस्टिफायबल. तर त्याची झाली मार्गदर्शक तत्व, जी नॉन जस्टिफायबल होती. आता आपल्या आजच्या विषयामध्ये खरं तर मार्गदर्शक तत्व म्हटलं नाही, पण खूप जोडून आहे हे आणि त्याच्यावर आपण डायरेक्टली पुढे कर्तव्यांपर्यंत जाऊ शकत नाही. तर ही राज्यांना दिलेली तत्व आहेत, जी नॉन जस्टिफायबल आहेत, पण पुढच्या काही वर्षांमध्ये राज्य निर्मितीनंतर राज्यांनी त्या पावलावर पाऊल टाकून जायचं आहे. त्या तत्वांच्या आधारे आपलं शासन उभं करायचं आहे, आपलं राष्ट्र उभं करायचं आहे, असं त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलं. म्हणून त्यांना फक्त डायरेक्टिव्हज म्हटलं, मार्गदर्शक म्हटलं. त्यांना कुठले अधिकार म्हटले नाहीत. ते नॉन जस्टिफायबल आहेत. त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. हे आपण आयर्लंडच्या संविधानानुसार घेतले आणि ते कायदे करताना लागू करणं हे राज्यांचं कर्तव्य मानलं गेलं. तर साधारण 3 विभागांमध्ये आपण त्यांच्याकडे बघू शकतो हां, आयडिओलॉजीच्या दृष्टीने, की समाजवादी होती, काही तत्व अशी मार्गदर्शक तत्व, काही गांधीयन होती आणि काही लिबरल होती. तर एक-एक उदाहरण घेऊयात आपण सगळ्याचं, कारण आपण आता थोडंसं कन्क्लुडिंगला येऊयात. अ, की समाजवादी कशी होती, तर एका तत्वानुसार सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल, अशा प्रकारे बौद्धिक साधन संपत्तीचं स्वामित्व आणि नियंत्रण यांची विभागणी करायला पाहिजे. बरोबर आहे ना? हा समाजवादाचा सगळ्यात गाभा आहे. सगळ्यात त्यांचं हे मूलभूत तत्व आहे आणि त्यात चुकीचंही काही नाहीये. पण ह्याला जस्टिफायबल आपण करणार नव्हतो. तर ह्याला एक मार्गदर्शक म्हणून आपण मानणार होतो, की त्यांची भौतिक साधन संपत्तीचं विभागणी व्हायला पाहिजे किंवा संपत्ती आणि उत्पादन साधनांचा संबंध कुठेतरी सामूहिक हिताला बाधक होईल. अशा पद्धतीने एकाच ठिकाणी म्हणजे केंद्रित होऊ नये, संपत्ती केंद्रित होऊ नये आणि त्याची ओनरशिप पण केंद्रित होऊ नये, तर ती विभागली जावी. म्हणजे सर्वांना पुन्हा तेच म्हणजे पुन्हा ही गोष्ट नाही विषमता निर्मूलनाकडेच जातो. पण अर्थव्यवस्था मात्र आपण त्याची मिश्र स्वीकारलेली आहे असं आपण म्हणू शकतो, की कुठेतरी ही समाजवादी तत्वांनुसार काही कायदे होत असतात, पण आपली अर्थव्यवस्था ही मिश्र आहे.
मग समाजवादाचे आणखीनही काही दृष्टिकोन होते, की कामगारांना काही फेवर्स मिळावेत, न्याय परिस्थिती असावी, मानवीय परिस्थिती असावी किंवा काही बाबतीत मोफत सहाय्य मिळावं. तर अशा सगळ्या गोष्टी ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आहेत. त्यांना कामगारांना योग्य निर्वाह आणि वेतन मिळावं, योग्य फंड्स मिळावेत, कामगारांचा व्यवस्थापनामध्ये सहभाग असावा. तर कुठेतरी स्मॉल स्केलवर हे पुढे होत गेलं, अगदी जसंच्या तसं नाही झालं तरी. आता गांधीवादी काही विचार होते, की जसं ग्रामपंचायतीचं संघटन व्हावं किंवा दारूबंदी करावी किंवा गायींच्या कत्तलीस मनाई व्हावी. हे हिंदुत्ववादी आणि गांधीजींचा पण हा आदर्श होता आणि त्याच्यामध्ये म्हटलं गेलं आपल्याला माहितीये, की 48 नुसार 48 हे आर्टिकल आपण चर्चा करतो त्याची, की गोहत्येस प्रतिबंध आहे त्यानुसार आणि त्याचा कायदा करावा असं त्या तत्वात म्हटलं आणि त्या मार्गदर्शक तत्वानुसार अनेक राज्यांनी असे कायदे केलेले पण आहेत किंवा दारूबंदीचे कायदे पण वेगवेगळे होत असतात. हे सगळे गांधीजींचे आदर्श होते. गांधीजींचा आणखीन एक सगळ्यात महत्वाचा आदर्श म्हणजे ग्रामपंचायतीचं संघटन व्हावं आणि कुटीर उद्योगांचं संवर्धन व्हावं. गांधीजी कुठेतरी एक केंद्रीय लोकशाही मानत नव्हते, तर त्यांना असं एक विलेज ऍज अ युनिट मानत होते आणि विलेज पासून ते पुढे इनडायरेक्ट पद्धतीने लोकशाही डेव्हलप व्हावी असं त्यांचं म्हणणं होतं. ते शक्य झालं नाही. कुठेतरी आपण वेगळा वेगळा फॉर्म निवडला, संसदीय फॉर्म निवडला त्याच्यामुळे. पण ग्रामपंचायतीचं संघटन पण आणि कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नंतर महत्त्व दिलं गेलं आणि संविधानामध्ये त्याची अमेंडमेंट सुद्धा झाली नंतर. आणि ग्रामपंचायती किंवा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सांविधानिक केलं गेलं. म्हणजे पंचायती तर होत्याच, पण त्यांना डेव्हलप केलं गेलं चांगल्या पद्धतीने आणि संविधानामध्ये त्यांचा अंतर्भाव केला गेला. 44व्या घटना दुरुस्तीनुसार. मग लिबरल तत्व होती काही, की एकरूप नागरिक संहिता असेल, ती व्हावी असं तेव्हा त्या मार्गदर्शक तत्वामध्ये म्हटलं होतं, जी अजूनही झाली नाही, पण जी व्हायला पाहिजे आहे. आणि आणखीन अनेक लिबरल किंवा हिंदुत्ववादी किंवा राष्ट्रवादी ज्याला म्हणू शकतो, की आपण आपल्या राष्ट्रीय स्मारकांचं आणि वस्तूंचं संरक्षण करायला पाहिजे किंवा अ, अ, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता ह्यांचं संवर्धन करायला पाहिजे. अशी लिबरल हिंदुत्ववादीही काही त्याच्यामध्ये आहेत आणि त्या दृष्टीने मागची काही वर्ष राज्य कायदे करण्याचा, राज्य शासन करण्याचा प्रयत्न करत आहे. इथून पुढे पण करत जाईलच नक्कीच. तर ही मार्गदर्शक तत्व झाली आणि एवढं करून सुद्धा काही तत्व उरत होती. तर ही काय झाली म्हणजे अधिकार तर नागरिकांना दिले, मग राज्यांना डायरेक्टिव्हज पण दिल्या. पण मग नागरिकांनी काय करायचं? कारण की बहुतांश अधिकार हे आपण राज्याच्या विरुद्ध वापरतो. मग नागरिकांनी काय करायचं? तर अखेरीस नागरिकांसाठी सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने नागरिकांची मूलभूत कर्तव्य मानली गेली. ही पण अगदी जस्टिफायबल आहेत असं नाही. पण कुठलाही न्याय निर्णय देताना किंवा कायदा करताना पुन्हा ह्याचा अंतर्भाव त्या किंवा ह्याचा विचार केला जातो. तर नागरिकांची कर्तव्य आहेत त्याची एक खूप मोठी लिस्ट दिली आहे. मी असं रिक्वेस्ट करेन सगळ्यांना, की जरूर वाचावी ही सगळ्यांनी. कारण अ, त्यांचं पालन करणं हेच एक आपलं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे. मी आता ती वाचत बसत नाही, पण संविधानाचं पालन करणं, राष्ट्रगीताचा आदर करणं किंवा आपल्या संस्कृतीचा आदर करणं, अ, बंधुतेला महत्त्व देणं, अशी ही सगळी आपल्या राष्ट्राच्या एकतेसाठी, एकात्मतेसाठी आणि बंधुभाव डेव्हलप व्हावा ह्याच्यासाठी दिलेली कर्तव्य आहेत. एकूण आपली राष्ट्राची एकता, एकात्मता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ह्या तिन्ही कॅटेगरीज मध्ये म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि आपली कर्तव्य आणि ह्या तिन्ही गोष्टीतनं ही महत्वाची ठरतात. तर अशा प्रकारे ही नमूद आहे त्या सगळ्यांनी त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तर आपल्याला जसं संविधानाने एक राजकीय रचना दिली, तसंच एक कायद्याचं राज्य दिलं असं म्हणतो, की मूलभूत अधिकार आहेत तर त्यांचं काही झालं, त्यांचा भंग झाला तर आपण न्यायालयात जातो. म्हणून हे कायद्याचं राज्य दिलं असं आपण म्हणतो. आणि कुठेतरी स्वातंत्र्य जेव्हा आपण उपभोगतो तेव्हा त्याच्यावर मर्यादा आहेत आणि त्या काय आहेत ह्याचं पण आपल्याला एक आकलन नीट व्हायला पाहिजे.
आणि आता हा सनदशीर मार्ग आपल्याला उपलब्ध झालेला आहे ह्या सगळ्या घोषणांमुळे. आणि त्या सनदशीर मार्गांनीच आपल्याला जायचं आहे. आपल्याला आंदोलन, मोर्चे किंवा सार्वजनिक वाहतुकीला काही ब्लॉक होईल किंवा त्याचं नुकसान होईल असं आपण काही करणार नाही आहोत. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान काही होईल अशा पद्धतीने आपण आपल्या मागण्या पुढे नेणार नाही आहोत, तर आपण न्यायालयाकरवी सनदशीर मार्गाने हे अधिकार उपभोगणार आहोत. ह्याच्यासाठी आपण ह्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि संविधान हे ह्या स्पिरिटनी जगायला पाहिजे. ते त्या स्पिरिटनी रुजवायला पाहिजे. अगदी माहितीचा अधिकार समजा आपल्याला हवा आहे, तर माहितीचा अधिकार वापरून आपण सजग राहू शकतो आणि कायदे पालन आणि कर्तव्य पालन करून आपण सजग राहू शकतो. तर म्हणजे ही पण एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवायला पाहिजे, की सामाजिक नियमनांमधली जागा जी पूर्वी धर्माची होती, ती आता संविधानाने घेतली आहे. म्हणजे धर्म हा कुठेतरी उपासनेपुरता राहिला आहे. तर का असं? म्हणजे नैतिक आचरणासाठी धर्म हा नेहमीच मार्गदर्शक असतो. पण धर्माची आणखीन एक गोष्ट असते, की धर्म स्टॅटिक असतो, तो बदलत नाही. अ, पण ऑफकोर्स आता हा एक खूप मोठा वादाचा विषय आहे, की नाही हिंदू धर्म हा बदलत असतो किंवा हिंदू धर्म हा रॅशनल आहे. तर नक्कीच आहे. पण तरी सुद्धा समाज म्हणजे ऐहिक गोष्टींच्या नियंत्रणाचं काम आता संविधान करत आहे. किंवा भारताने धर्म जेव्हा डेव्हलप होत गेला हिंदू धर्म, तेव्हा पारलौकिक विचार हा आपला खूप जास्ती होता. आणि सगळे नीती नियम जे होते ते कुठेतरी त्या पारलौकिक विचाराभोवती, संकल्पनेभोवती फिरत होते. अगदी पुरुषार्थ नेमून दिलेले सुद्धा असतील. पण आता खूप वर्ष होऊन गेली त्याला, म्हणजे खूप शेकडो वर्ष झाली, हजारो वर्ष झाली. आणि जागतिकीकरणानंतर तर इतकी परिस्थिती बदलतीये, दळणवळणाच्या साधनांमुळे खूप परिस्थिती बदलतीये आणि एक जग एकत्र झाल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे भारत सुद्धा ह्या पारलौकिक विचारांबरोबर ऐहिक सुखांच्या वाटांवर जातोय आणि ह्या ऐहिक सुखांच्या वाटांवर खूप वेगळा संघर्ष आहे. खूप वेगळा संघर्ष आहे, नवीन आहे तो. आणि तो नवीन संघर्ष हा त्याची उत्तरं सुद्धा म्हणजे ह्या ऐहिक पद्धतीनेच शोधावी लागतील, सांविधानिक मार्गानेच शोधावी लागतील. तर मला आता माहित नाही बहुतेक खूप जास्ती वेळ झालाय आणि मी खूप जास्ती बोलते आहे. अ, एक गोष्ट मला तरी सुद्धा सांगावीशी वाटते. 5च मिनिटं घेते मी अजून, की सादत हसन मंटोनी एक द न्यू कॉन्स्टिट्यूशन म्हणून एक कथा खूप प्रसिद्ध आहे त्याची. ती न्यू कॉन्स्टिट्यूशन एक बोलू ना 2 मिनिटं अजून मी सागरजी? हो हो. हां, अगदी, अगदी 5 मिनिटात संपवते. पण ती कथा खूप छान इंटरेस्टिंग आहे. तर अर्थात ती ह्या संविधानाविषयी नाहीये. 1935 च्या कायद्यानी आहे आणि 1935 च्या कायद्यानी ब्रिटिशांनी कुठेतरी आपल्याला एक ऑटोनॉमी दिली होती. तर सादत हसन मंटोला वाटलं, की म्हणजे त्या स्टोरीच्या नायकाला, त्या कथेच्या नायकाला असं वाटलं, तो टांगेवाला असतो. त्याला असं वाटतं, की हां, आज 1 एप्रिल आहे, आजपासून हा कायदा लागू आहे आणि उद्यापासून मी मुक्त आहे. म्हणून तो एका ब्रिटिश ऑफिसरशी जरासा रूडली बोलतो. म्हणजे तो ब्रिटिश ऑफिसरचा आणि त्याचं आधी भांडण झालेलं असतं. आणि होतं काय, तर तो शेवटी ब्रिटिश ऑफिसर दुसऱ्याला बोलवतो आणि त्याला अटक होते फायनली. त्याला असं खूप आत्मविश्वासाने बोलतो आणि खूप जोरजोरात ओरडतो, की नाऊ दोज डेज हॅव गॉन, दोज डेज हॅव गॉन आणि तो ओरडतो, की द न्यू कॉन्स्टिट्यूशन, द न्यू कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे त्याला असं वाटतं, की आता मिळालं स्वातंत्र्य. पण एकच दिवस झालेला असतो म्हणजे त्याच दिवशी तो कायदा लागू असतो आणि ब्रिटिशांचा कायदा म्हणजे जरी हे त्या 35 च्या कायद्याप्रमाणे असेल तरी सुद्धा इथनं काय टेक अवे आपण घ्यायला पाहिजे, की एका दिवसाने काही होत नाही. इमिजिएटली म्हणजे कुठलाही कायदा केला, कुठलंही संविधान कितीही चांगलं आणलं, तरी सुद्धा एका दिवसात बदल होत नाही. तर ती उत्क्रांती असते आणि म्हणून आपण ही थोडीशी उत्क्रांती आता समजून सांगण्याचा मी थोडासा प्रयत्न केला. तर ही उत्क्रांती असते, एका दिवसात काही बदलत नाही. आणि त्याच्याच बरोबर कायद्याच्या एका तुकड्याने किंवा ज्याला आपण पीस ऑफ पेपर म्हणतो, त्याने काहीच साध्य होत नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हटलेलं होतं, एक त्यांचं कोट आहे, की "हॉवेवर गुड अ कॉन्स्टिट्यूशन बी, इट इज शुअर टू टर्न आउट बॅड बिकॉज दोज who are who call to work it happen to be a bad lot."
And however bad a constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it happen to be a good lot. म्हणजे माणसं माणसं जर चांगली असतील तरच ती कॉन्स्टिट्यूशन कितीही चांगली असेल तर काहीतरी वर्कआउट होईल. आणि जर माणसंच वाईट असतील, माणसांवरच मूल्यसंस्कार नसतील, त्यांच्यामध्येच नीती नसेल, तर कितीही चांगला कायदा दिला, कितीही अधिकार घोषित केले, तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि खूप नामवंतांनी असं म्हटलंय, ग्रॅनविल ऑस्टिन म्हणून भारताचा संविधानाचा एक अभ्यासक, खूप मोठा अभ्यासक आणि लेखक आहे. त्यांनी म्हटलंय की कॉन्स्टिट्यूशन्स डू नॉट वर्क, दे आर इनर्ट, डिपेंडंट अपॉन बीइंग वर्क बाय सिटिझन्स. म्हणजे नागरिकांनी ते किती चांगल्या पद्धतीने वापरावं आणि कसं त्याला समाजाला रूप द्यावं हे शेवटी त्या नागरिकांवर आहे. कितीही चांगला कायदा असेल किंवा कितीही वाईट कायदा असेल, तर इथे शेवटी आपण कुठे येतो तर मूल्य संस्कारांवर येतो किंवा समाजातल्या संवेदनांवर, सहिष्णुतेवर येतो, की एकमेकांबद्दल वाटणाऱ्या बंधुभावावर येतो किंवा कौटुंबिक म्हणजे इथे कुठेतरी ते धर्म, कुटुंब किंवा जे काम तुम्ही समरसता गतिविधीचं करता, त्या कामामुळे समाजामध्ये चांगल्या व्यक्ती निर्माणाचं जे काम आहे ते होतं. इथे कुठेतरी शेवटी त्याची गरज लागतेच आणि इथे त्या मूल्य संस्कारांची, नीती संस्कारांची गरज भागवणारा म्हणून धर्म असू देत, आपल्यासारखी संघटना असू देत किंवा कुटुंब असू देत, इथे ती गरज लागते. कारण की आपल्याला सर्वात शेवट काय हवं आहे तर बंधुता हवी आहे आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता लाभावी राष्ट्राला, म्हणून आपल्याला ही बंधुता हवी आहे. तर ह्याच एकता, एकात्मता आणि समरसतेच्या नोटवर मी इथे थांबते. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची बर्थ अॅनिव्हर्सरी आहे, जयंती आहे आणि आपण त्यांना एकता, स्टॅच्यू ऑफ युनिटी असं आपण म्हणतो, त्यांना युनिटीचं प्रतीक म्हणून मानतो. आणि आजच्या दिवशी मला इथे ह्या विषयावर, ह्या व्हॅल्यूजवर, ह्या मूल्यांवर बोलता आलं आणि तुम्ही संधी दिलीत, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. तर ह्या समरसता आणि एकात्मतेच्या नोटवर मी इथे थांबते. धन्यवाद.